हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। केशवाचे ध्यान धरोनी अंतरी, मृतिके माझारी नाचतसे। विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, नेत्री वाही जळ सद्गदित। कुलालाचे वंशी जन्मले शरीर, कुलालाचे वंशी जन्मले शरीर। तो गोरा कुंभार हरिभक्त, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, नेत्री वाहे जळ सद्गदित। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर ढोकीच्या शेजारी असणारं सुप्रसिद्ध गाव तेर, या तेर गावचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत श्री गोरोबा काका यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे। आपला भारत देश जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक देश आहे। याचा अर्थ असाच की देशामध्ये सध्या जगाच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त तरुण या आपल्या देशामध्ये आहेत, आणि या तरुणांना जर योग्य दिशा मिळाली तर ते इतिहास घडवू शकतात, आणि जर ते चुकीच्या दिशेने गेले, त्यांना जर योग्य मार्गदर्शन भेटलं नाही तर देशाचा घात व्हायलाही वेळ लागत नाही। आणि या गोष्टीचं चिंतन करून, या गोष्टीकडे लक्ष देऊन या तरुण पिढीच्या हातामध्ये संतांचे विचार जावेत, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळावी, त्यांच्या जीवनामध्ये संतांचे विचार वागण्यासाठी, अनुकरण्यासाठी हे यावे, आणि यासाठी हरिभक्तीपरायण श्री श्रीकांत महाराज ढवण यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन प्रवचनमाला हा विषय समोर आलाय। प्रवचनमालेच्या माध्यमातून संत गोरोबा काकांचं जीवनाचं चरित्र, त्यांच्या अभंगाचं विविध महात्म्यांच्या मुखातून चिंतन हे पुढील काळामध्ये घडणार आहे। आणि त्यातील या प्रवचनमालेतील पहिलं पुष्प महाराजांच्या कृपेनं माझ्या वाट्याला आलं। खरं तर ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, आणि म्हणून आजच्या चिंतनासाठी घेतलेला हा अभंग केशवाचे ध्यान धरोनी अंतरी, मृतिके माझारी नाचतसे। या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा झाला तर एवढंच म्हणता येईल, एका साधारण कुटुंबामध्ये जन्म घेतलेले गोरोबा काका, जन्माने जरी एखाद्या साधारण कुटुंबामध्ये जन्म घेतलेला असेल तरी वृत्तीने ते हरिभक्त होते, आणि त्या हरीच्या भजनामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये रममाण होऊन आपलं नित्यकर्म त्या केशवाच्या ध्यानामध्ये आपलं नित्यकर्म ते करत राहायचे। असाच या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे। या अभंगाकडे विस्तृत स्वरूपानं पाहायचं असं म्हटलं तर एक संतांचं वैशिष्ट्य आहे। एखाद्या महालात प्रवेश करण्यासाठी किंवा एखाद्या राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी त्याला अनेक दरवाजे असतात, त्याप्रमाणे संतांच्या अभंगातही प्रवेश करण्यासाठी अनेक ठिकाणं असतात। आणि या न्यायाप्रमाणे
या अभंगाचं चिंतन आपण खालून वरच्या दिशेनं या पद्धतीनं करणार आहोत. महाराज शेवटच्या चरणामध्ये काका म्हणतात, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. एका सामान्य कुंभाराच्या कुटुंबामध्ये हे शरीर जन्मलं. मात्र खरं संतांचं महात्म्य यातच आहे की ते कुठे जन्मले, कोणत्या देशात जन्मले, कोणत्या जातीचे ते आहेत, कोणत्या पंथाचे ते आहेत, हो कोणत्या पंथाचे ते आहेत, हे जास्त महत्वाचं नाही. मात्र ते कुठल्या वृत्तीचे आहेत आणि ती वृत्ती कुठली, ती कशी आहे, याचं स्वतंत्र चिंतन आपण अनेक ठिकाणी पाहतो. खरं तर या छोट्याशा अभंगामध्ये गोरोबा काकांचं पूर्ण जीवनाचं चरित्र काका सांगतात असं मला वाटतं आणि मी ते थोडक्यात बोलण्याचा प्रयत्नही करेन. जन्म जरी सामान्य कुटुंबात झाला असेल, एका कुंभाराच्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला असेल, तरी काकांचा वारकरी संप्रदायातला, संत परंपरेतला अधिकार हा फार मोठा आहे. सर्व संतांचे परीक्षक या संबोधनानं आपण काकांना ओळखतो. म्हणजे सर्व संतांची परीक्षा करणारे गुरु हे काका होते. आणि गुरुच्या बाबतीत माऊली ज्ञानेश्वर सांगतात, गुरुचं चिंतन करताना, गुरुचं वर्णन करताना माऊली म्हणतात, सज्जना ते केवते चर्चावे, अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. सज्जनाची कितीही चर्चा केली, त्यांचं कितीही वर्णन केलं तरी शब्द कमीच पडतात. त्याप्रमाणे कितीही घुसळण केलं अमृताचं, तर अमृताचं महत्व कमी होत नाही. हे सर्वश्रेष्ठ असं असणारं अमृत. आणि त्याप्रमाणे तैसे श्री गुरुचे महिमान. आणि या गुरुचं तसं महिमान आहे की आकळिता की असे साधन. या गुरुचा महिमा वर्णन करायला कुठलंही साधन सापडत नाही असं माऊली सांगतात. आणि असे सर्वांचे गुरु असणारे आमचे गोरोबा काका. आणि ते स्वतः हरिभक्त ही बिरुदावली मिरवतात. कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. आणि हरिभक्ताची सर्व लक्षणे काकांच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला दिसून येतात. अभंगात वरच्या चरणामध्ये काका म्हणतात, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, नेत्री वाही जळा सद्गदित. महाराज, एका उत्तम भक्ताचं लक्षण जर बघायचं असेल, भक्तैसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडी जनधन माता पिता. असं तुकाराम महाराज म्हणतात. एका उत्तम भक्ताची लक्षणे काकांच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला दिसून येतात. एके ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आणि नाथांच्या या उक्तीप्रमाणे गोरोबा काकांची जीवनशैली ही अगदी अशीच होती. रोजचं काम काही असो, पण ते काम करत असताना काकांचं शरीर जरी ते काम करत असेल, तर काकांचं मन, त्यांची वृत्ती ही मात्र विठ्ठलाच्या ठाई विराजमान असायची. आणि म्हणून काका या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, आणि नेत्री वाहे जळ सद्गदित. महाराज, ज्याप्रमाणे मीराबाई, ज्याप्रमाणे भक्तराज हनुमंत, मारुतीराया हे भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन भजनात दंग असायचे, त्याचप्रमाणे गोरोबा काकाही विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये
अगदी तल्लीन होऊन नित्यकर्म करायचे आणि नेहमी विठ्ठलाचं नामस्मरण करत असल्यामुळं त्यांची वृत्ती अगदी विठ्ठलमय होऊन गेलेली आणि यातूनच त्या विठ्ठलाचं ध्यान अंतःकरणामध्ये सदैव काकांच्या असायचं. आणि या ध्यानाचं एक वैशिष्ट्यच आहे, ज्या गोष्टीचं आपण सदैव नेहमी ध्यान करतो, चिंतन करतो, असं म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. आणि मग ज्याही गोष्टीचं आपण चिंतन करू, ध्यान करू, स्मरण करू, आपली वृत्ती अगदी त्याप्रमाणे होत जाते. नित्यकर्म करत असताना पांडुरंग परमात्म्याच्या ध्यानामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन काका अगदी त्याचं चिंतन करत करत ती मातीत तुडवत असताना नाचत नाचत पांडुरंगाचं भजन करायचे. आणि हीच भावना अभंगाच्या पहिल्या चरणात काका व्यक्त होताना दिसतात. केशवाचे ध्यान धरोनी अंतरी, मृतिके माझारी नाचतसे. यापेक्षा मोठं सुख एक भक्त म्हणून, एक साधक म्हणून कुठलंही दुसरं सुख नाही. असं धन्य जीवन जगणारे गोरोबा काका यांच्या चरित्राला वंदन करून ही छोटीशी प्रवचन सेवा, हे पहिलं पुष्प मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. विठ्ठल 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 व पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.